मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली की मुंबईमध्ये सकल भाग आहेत त्या सकल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात होते आणि याचीच खबरदारी म्हणून यावर्षी मेच्या मध्यापासूनच डिवॉटरिंग पंप जे आहेत हे पंप ज्या ठिकाणी पाणी भरतं या ठिकाणी उभारण्याची मुंबई महानगरपालिकेकडून तयारी सुरू करण्यात आलेली आहे। मेच्या मध्यापासूनच हे डिवॉटरिंग पंप जे आहेत जिथे जिथे पाणी भरतं त्या ठिकाणी उभारले जातील असं महानगरपालिकेच्या वतीनं माहिती देण्यात आली होती। त्यानुसार किंग सर्कल परिसरामध्ये आपण पाहतोय की डिवॉटरिंग पंप जे आहेत ते आता उभारण्यात आलेले आहेत। हे जवळपास मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये 547 डिवॉटरिंग पंप जे आहेत ते तात्पुरत्या स्वरूपात उभारल्या जाणार आहेत, कारण की ज्या ठिकाणी सकल भागामध्ये पाणी भरतं या ठिकाणी काही कायमस्वरूपीचे पंप आहेत, मात्र ते पंप अपुरे पडत असल्यामुळे डिवॉटरिंग पंप जे आहेत ते मुंबईतील 547 ठिकाणी उभारण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं घेण्यात आलेला आहे। यामध्ये 146 ठिकाणी मुंबई शहरामध्ये, पूर्व उपनगरामध्ये 178 ठिकाणी तर पश्चिम उपनगरामध्ये 123 ठिकाणी हे पंप बसवले जाणार असल्याची मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं माहिती देण्यात आलेली आहे। आणि जेव्हा पाऊस सुरू होईल आणि पाऊस सुरू झाल्यानंतर पाणी साचेल, ह्या पाणी साचल्यानंतर ह्या पंपाच्या माध्यमातून पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न जो आहे तो महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागाच्या वतीनं केला जाणार आहे। गेल्या वर्षी आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षी मेच्या मध्यामध्येच पाऊस पडला होता आणि पाऊस पडल्यामुळे महानगरपालिकेची तारांबळ जी आहे ती तारांबळ उडाली होती। त्यामुळे यावर्षी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ठिकठिकाणी डिवॉटरिंग पंप जे आहे ते बसवण्याचं काम मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं आहे। परंतु पाऊस पडल्यानंतर या संपूर्ण पंपांची आणि मुंबईची काय परिस्थिती असेल हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। कॅमेरामन योगेश गुरावसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।